देशातील अनेक शाळांमधील कम्प्युटर बंद असल्याचं समोर आलं आहे। केंद्र सरकारच्या रिपोर्टमधून धक्कादायक वास्तव समोर आलंय। स्वतःला हायटेक म्हणवणाऱ्या बहुतांश शाळांचे दावे फक्त दिखावा असल्याचं या रिपोर्टमधून उघड झालं आहे। तर देशामध्ये अनेक शाळा अशा आहेत जिथं कम्प्युटर बंद स्थितीमध्ये आहे। त्याशिवाय देशात अर्ध्यापेक्षा जास्त शाळा अशा आहेत जिथं संगणक तर आहे पण इंटरनेटची सुविधा नाहीये। आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण याचे डिटेल्स जाणून घेऊयात। केंद्र सरकारचा एक अहवाल समोर आला आहे। त्याच्यामधून देशामध्ये 57.2% शाळांमधील कम्प्युटर चालू स्थितीमध्ये असल्याचं म्हटलेलं आहे। तर देशातील 53.9% शाळांमध्येच इंटरनेटची सुविधा असल्याचंही म्हटलंय। तर शाळांमधील संगणकांची स्थिती अत्यंत दयनीय असल्याचं ही चित्र आहे। तरी याला काही ग्रामीण भागातील शाळा अपवाद आहेत। लोकशाही मराठीने उत्तर पुणे जिल्ह्यातील काही शाळांचा रियालिटी चेक केला। आंबेगाव तालुक्यातील पारगाव इथल्या संगमेश्वर विद्यालयामध्ये सुसज्ज संगणक लॅब नजरेस पडली। तर याबाबत मुलांना विचारलं असता चांगल्या प्रकारे संगणक शिकवलं जात असल्याचं त्यांनी सांगितलंय। आठवड्यातून त्याला पण प्रॅक्टिकलचे 3 तास असतात आणि आमच्या शाळेमध्ये जेवढे पण संगणक आहेत त्यांना इंटरनेटची सुविधाही जोडलेली आहे आणि त्याच्यातून आम्हाला त्याचा शिक्षणात कसा उपयोग करून घेता येईल ते पण शिकवले जाते। आम्हाला संगणकामधून खूप सारी माहिती मिळते व त्याचप्रमाणे जावास्क्रिप्ट, HTML यासारख्या लँग्वेज आम्हाला शिकवल्या जातात। संगणकाचा उपयोग आपल्या आयुष्यात खूप आहे। त्याचा आपण करिअर निवडून खूप आयुष्यात पुढे जाऊ शकतो। आयटी क्षेत्रामध्ये AI फील्ड आहे, कोडिंग करू शकतो, पुन्हा ॲप वगैरे बनवणं, ह्या सॉफ्टवेअरशी रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी आयटी क्षेत्रामध्ये आहेत। तर विद्यार्थ्यांना ह्याचा खूप सारा फायदा होईल आणि भविष्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।